ध्यान ठेवा, आज मल्हारराव होळकरांच्या या पावनभूमीमध्ये आम्ही मल्हारराव होळकरांच्या यशवंतराव होळकरांची शपथ घेतोय। रान पेटलंय, युद्धाला तोंड फुटलंय। आता गप्प बसू नका, काठावर बसू नका, गंमत पाहू नका। माझ्यासोबत माझे सगळे सहकारी घरदार सोडून, परिवार सोडून, आपले काम धंदे सोडून 3 महिन्यापासून फिरतोय। तुम्ही का घरी बसताय? होळकरांचं रक्त जर आमच्यामध्ये असेल, ते जर सळसळत असेल तर आता मैदानात उतरा। देवेंद्र फडणवीसांनी वचन दिलंय, मोदींनी वचन दिलंय, त्यांना आठवण करून द्या। धनगरांच्या उपकारांची जाणीव करून देण्याची हीच वेळ आहे। 21 जानेवारी मुंबईत दिसायचंय। या आजच्या पवित्र भूमीतून, महाराजा यशवंतराव होळकरांच्या जन्मानं पावन झालेल्या पवित्र भूमीतून देवेंद्र फडणवीस तुम्हाला सुद्धा एक चॅलेंज मल्हार मावळा या ठिकाणी करतोय। दिल्लीचे एक चक्कर राखतो महाराष्ट्र माझा या मराठी शाळेची तुमच्या पेशवाईची पताका फडकवण्याचं काम मल्हारराव होळकरांनी केलं। नमस्कार, मानदेशप्रेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज 6 जानेवारी महाराजा यशवंतराव होळकर यांचा राज्याभिषेक दिन वापगाव येथे आताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला। राज्यभरातून समाज बांधव जे आहेत ते आले होते। आपल्यासोबत दीपक बोराडे आहेत। धनगर आरक्षणाचा मुद्दा त्यांनी चांगलाच उचलून धरला आणि 21 तारखेला ते मुंबईला जाणार आहेत। काय सांगाल, आज तुम्ही या ऊर्जास्थळी आला आहात, काय संकल्प केलाय? प्रथमतः महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातील तमाम जनतेला महाराजा यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा देतो। महाराजा यशवंतराव होळकर या जगातलं असं एक व्यक्तिमत्व आहे की ज्यांचे राजेशाही थाट सगळा संपला होता। त्यांचा राजवाडा जप्त केला, सैन्य जप्त केलं, त्यांच्या भावाला पुण्यात शनिवारवाड्यात मारल्या गेलं, त्यांची पत्नी मुलगी शनिवारवाड्यात कैद होते आणि स्वतःचा जीव मुठीत घेऊन यशवंतराव होळकर एका घोड्यावरनं या ठिकाणाहून गेले। त्याच्यानंतर स्वतःचं सैन्य उभं करत स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनंतर भीष्म पराक्रम गाजवत स्वतः महाराजा झाले। या देशातल्या तत्कालीन प्रत्येक संस्थानिकाला, प्रत्येक राजाला, सरदाराला त्यांनी विनंती केली की आपला आपसी भांडण आहे, आपला भावकीचा वाद आहे, आपण नंतर मिटवू। पहिल्यांदा या देशावर जर सगळ्यात मोठं संकट असेल तर ते परकीय इंग्रजांचं आहे। म्हणून आपण सर्वांनी मिळून एकजुटीनं, एक दिलानं या इंग्रजांना हाकलूया। या देशाचं दुर्दैव आहे की त्या काळातल्या एकाही सरदारानं, राजानं, संस्थानिकानं महाराजा यशवंतराव होळकर यांना विश्वास ठेवला नाही, त्यांना साथ दिली नाही। जर त्यावेळेस महाराजा यशवंतराव होळकरांसोबत जर इथले राजे म्हणवणारे संस्थानिक सरदार हे असते तर या देशात इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झाली नसती। महाराजा यशवंतराव होळकर या देशातील नाही तर जगातील एकमेव व्यक्ती आहे, एकमेव राजा आहे की ज्यांच्या पुढे जगज्जेत्या इंग्रजांना झुकावं लागलं। अशा महाराजा यशवंतराव होळकरांच्या जन्मा